ट्रेड घेतलेला नाही. मार्केट सकाळी ओपन झाल्यापासून कंटिन्यू साईडवेज होतं. 5,950 ते 6,000च्या लेव्हलमध्ये एक रेंजमध्येच होतं. रेंज ब्रेकआउट झाली पण सस्टेन नाही झालं. डाऊन साईडला बी ब्रेकआउट झालं, ते पण सस्टेन नाही झालं. इथं अपसाईडसाठी ब्रेकआउट झालं. म्हणजे ऑप्शनच्या चार्टवर आपण बघितला 6,000च्या कॉल ऑप्शनच्या, तर ही जी कॅन्डल आहे इंडेक्स प्राईसवर ब्रेकआउट झालं होतं, पण ऑप्शनच्या चार्टवरती ब्रेकआउट झालेलं नव्हतं. आणि 5,900 हा पुट ऑप्शन आहे. या ठिकाणी जर बघितलं तर डाऊन साईडला ब्रेकआउट झालं होतं आणि इथं पुटच्या चार्टमध्ये अप साईडला ब्रेकआउट झालं, पण ते पण सस्टेन नाही झालं. तर आज ओव्हरऑल आपण जर बघितलं तर मार्केट पूर्ण साईडवेज होतं. या साईडवेज मार्केटमध्ये मी जवळजवळ 4 तास आज पेशन्स ठेवून ट्रेडसाठी वेट केला, पण कुठलाही ट्रेड आज मी पंच नाही केलेला. म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड न घेणं हा सुद्धा आपला एक प्रॉफिट असतो. त्यामुळे आजचा पण दिवस आपला नो ट्रेड डे होता, पण आज तो आपण कुठला ट्रेड न घेता क्लोज केला. म्हणजे आज पण आपण एक प्रॉफिटच केलेला आहे, कारण साईडवेज मार्केटमध्ये